रोबोटिक सर्जरी आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकलंय. रोबोटिक सर्जरीद्वारे अन्ननलिकेचं ऑपरेशन, पोटाचं ऑपरेशन, जठराचं असेल, पित्ताशयाचं असेल, किडनीचं असेल, गर्भाशयाचं असेल, हे सर्व तर आपण ऐकलेलेच आहे. पण टॉर्स किंवा ट्रान्स ओरल रोबोटिक सर्जरी, यांनी तोंडाद्वारे आपण घशातल्या जिभेच्या मागच्या भागातल्या कर्करोग असेल किंवा स्लीप ॲपनिया, ज्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप डिसऑर्डर आहे, झोपल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होतो, अशा रुग्णांसाठी टॉर्स ही एक नवसंजीवनी आहे. टॉर्सद्वारे घशाच्या मागच्या भागातल्या ज्या गाठी आहेत, ज्या साधारणपणे बघायला अडचण होती, त्याला दुर्बीणच लागते, या गाठींचा आपण खूप यशस्वीरित्या रोबोटिक सर्जरी करून पूर्ण गाठ काढू शकतो. टॉन्सिल्स काढता येऊ शकतात, जिभेच्या मागच्या भागातले ट्युमर्स काढता येऊ शकतात, स्वर नलिकेच्या पडद्याच्या तिथे असणाऱ्या ज्या गाठी आहेत त्या सुद्धा काढता येऊ शकतात. आणि हे सगळं करायला साधारण 10 ते 15 मिनिटांचा कालावधी पुरेसा असतो. अनेक पेशंट्स विचारतात, सर घशाचा कॅन्सर आहे, मग रेडिएशन करू का ऑपरेशन करू? दोन्ही आपल्या शास्त्रोक्त उपचार पद्धती आहेत, परंतु सर्जरी 15 ते 20 मिनिटात करता येते. दुसऱ्या दिवशी पेशंटला तोंडाद्वारे लिक्विड्स घेता येतं, बोलता येतं. आठवडाभरात उपचार संपलेला असतो. ज्यांना रात्री झोपताना व्हेंटिलेटर घरच्या घरी लावावं लागतं, अशांसाठी सुद्धा ट्रान्स ओरल रोबोटिक सर्जरी तुम्हाला त्या व्हेंटिलेटर मुक्त रात्रीची शांत झोप देऊ शकते. हे शास्त्राने आता सिद्ध केलेलं आहे.